5 दिवस महाराष्ट्रात तुफान गारपिटीचा अलर्ट. राज्यात सध्या अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरू झाला आहे. महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. पावसामुळे शहरातील जनजीवन काही काळासाठी विस्कळीत झाले होते. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. सोलापुरात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. मोहोळ आणि पापरी गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान केले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं लहरी हवामान थांबण्याचं नाव घेत नाहीये. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 4 ते 5 दिवस मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे. विशेषतः 30 आणि 31 मार्च रोजी पावसाचा जोर अधिक राहणार असून काही ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहू शकतात. 30 आणि 31 मार्च रोजी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा घाटमाथा परिसर, सांगली आणि सोलापूर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि काही भागात गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे.